नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा जाम चिडलेली आहे। ऊर्जाला असं वाटतं की शौर्यने स्वतःहून आता पद्माला सांगितले की या लग्नाला नकार दे। त्यामुळं ऊर्जाचा पारा जो काही चढलेला आहे तो भयानक असा चढलेला असतो आणि ऊर्जा आता भयानक चवताळते आणि घरी येते आणि घरी येऊन शौर्याला म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, पद्मा जरी या लग्नाला तयार नसली तरीही मी आता हर्षवर्धन जागीरदार आणि दिग्विजय शिर्के यांचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार, त्यांना एक्सपोज करणार। ही गोष्ट थांबणार नाही। काहीही झालं तरीही मी माझ्या वडिलांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे, असं जेव्हा ती शौर्याला सांगत आहे। कारण पद्मावर होणारा अन्याय आणि आता पद्माने लग्नाला दिलेला नकार या गोष्टींमुळे ऊर्जा मात्र भडकलेली असते। तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की कर, तुला जे काय करायचंय ते कर, कारण काही झालं तरीही माझ्या डॅडला सुद्धा कोणाची गरज नाहीये। कारण इकडे ऊर्जा सुद्धा म्हणत असते की मी कोणाला घाबरत नाहीये आणि मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला यासाठी कोणाची गरजही लागणार नाही, असं स्पष्टपणे तिनं सांगितलेलं आहे। आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य सुद्धा ऊर्जावरती रागावलेला आहे आणि तो तिथून निघून गेलेला असतो। या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात। तेव्हा मात्र शौर्यने जराही विचार केलेला नाही की आपल्या या वागण्यामुळं ऊर्जाला काय वाटतंय, कारण ऊर्जाच्या मनावरती त्याचा काय परिणाम होतोय याचा जराही विचार आता त्याच्या डोक्यात आलेला नाही। आता हे सगळं आता ऊर्जा कशी हँडल करणार आहे आणि शौर्य ऊर्जाची समजूत कशी घालणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीने घडणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही बोलत असतात। शौर्य ऊर्जाला सांगत असतो की काही झालं तरीही आपल्या दोघांच्या मध्ये कोणी कधीच येणार नाही आणि नेमकं त्याच वेळेस आता या अर्पिताचा कॉल येतो। अर्पिताचा कॉल आल्यानंतर खरं तर ऊर्जा त्याला म्हणत असते फोन उचलू नकोस तू। शौर्य म्हणतो आता का फोन आलाय, आणि ऊर्जाचा न ऐकता त्याने लगेच कॉल रिसीव्ह केलेला असतो आणि तो बोलायला सुरुवात करतो। इकडून अर्पिताचं एकच म्हणणं असतं की शौर्य उद्या तू येणार आहेस का नाही मला भेटायला सांग। तेव्हा शौर्य म्हणतो अगं अर्पिता काय कळते का तुला, किती वाजलेत आणि आता हे सगळं काय विचारतेस तू। तेव्हा तो म्हणतो की सांग। इकडे अर्पिता मात्र म्हणत असते की सांग ना मला, काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलतोयस, असं हे दोघांचंही बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे शौर्याला मात्र राग आलेला असतो। शौर्याला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण त्याला फक्त एवढंच वाटत असतं की हे अर्पिताने फोन ठेवला पाहिजे। पण अर्पिता मात्र मूर्खासारखं एकच गोष्ट त्याला विचारत असते की सांग ना शौर्य, काय झालंय नक्की, बोल ना शौर्य, असं म्हणत ती बोलत असते की तू सांग मला फक्त, तू येणार आहे का मला उद्या भेटायला। तेव्हा अर्पिता म्हणते की हे सगळं काय चाललंय, तू गप्प का बसतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीये, म्हणत आता त्याच्याच मागे गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते। तेव्हा शौर्य म्हणतो अगं शांत हो जरा। तेव्हा ती म्हणते सांग। तेव्हा तो म्हणतो हा ठीक आहे येईल। तेव्हा ती म्हणते नाही नाही असं नाही, मला ना पूर्णपणे हवंय, पूर्ण वाक्यात सांग की तू येणार आहेस का, नक्की काय करणार आहे, असं ती बोलायला सुरुवात करते। आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य अर्पिताला सांगतो तोपर्यंत ऊर्जा निघून गेलेली असते। ऊर्जाला मात्र खूप राग आलेला असतो। ऊर्जा रागाने तिथून निघून गेलेली असते। शौर्य ऊर्जाला थांब 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 म्हणत असतो। तेव्हा अर्पिता म्हणते मी थांबू का, मी बोलू का। तेव्हा मात्र खरं तर खूप राग आलेला असतो शौर्याला। ऊर्जा निघून गेलीये। इकडे पद्मा आणि त्याचबरोबर पूर्वा बोलत असतात। पूर्वा सांगत असते की काय करायचं पद्मा, मला कळतच नाहीये। आणि तिचं मात्र बोलणं सुरूच असतं की हे असं करायचं, आणि तुला काय सांगू, हे बचत गटाच्या बायका आहेत ना, बघ ना आता एक साधी गोष्ट आहे, तिने मला 400 रुपये दिले होते पण तिच्या लक्षातच नव्हतं, तिने मला काय सांगितलं की 200 दिलेत। मी म्हणलं अगं नाही 400 दिलेत। मग हा सगळा हिशोब असा व्यवस्थित ठेवावा लागतो आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी शांतपणे समजवाव्या लागत असतात। तेव्हा पद्मा म्हणते की काकू माझं ऐका आधी तुम्ही। पद्माला पूर्वा म्हणते अगं काय झालंय बोल बरं, आता तू काय माझी परवानगी घेणार आहे का। तर इकडे लगेचच पूर्वा विचारते काय झालंय सांग। ती म्हणते ऊर्जाताई आली होती ना,
मला ऊर्जाताईबद्दल बोलायचं आहे. त्यावरती पूर्वा म्हणते, काय झाले मला नक्की कळवशील का, तू सांगशील का? तेव्हा मात्र इकडे आता पद्मा सांगायला सुरुवात करते पूर्वाला की मला ना फक्त एकच सांगायचं आहे की शौर्यदादा आणि ऊर्जाताईमध्ये भांडण सुरू झालेलं आहे. आपल्याला त्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पूर्वा म्हणते की अगं त्यांचं भांडण म्हणजे चहातल्या कपातल्या वादळासारखं असतं. तू काय बोलतेस त्यांच्याबद्दल? जाऊ दे, एवढा विचार करायची काही गरज नाही आहे. त्यावरती लगेचच पद्मा म्हणते की नाही काकू, त्यांचं भांडण माझ्यामुळे झालंय. कारण ऊर्जाताईला हर्षवर्धन साहेबांबद्दल शंका आहे आणि तिने ते सत्य समोर आणणार आहे, त्यामुळे हे भांडण चालू झालंय. तेव्हा लगेचच पद्मा म्हणते की काय करायचं काकू तुम्ही सांगा. पूर्वा म्हणते अगं नको नको देऊ त्यांच्याकडे तू. इकडे हर्षवर्धन आणि विजया बोलत असतात. विजयाच्या अंगात किती मस्ती आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. कारण काही झालं तरी ऊर्जा या घरात मला नकोय, ऊर्जाला या घरातून बाहेर काढायचंय, या पद्धतीचं तिचं बोलणं नेहमीच चालू असतं. आणि आत्ता सुद्धा ती तशाच पद्धतीने वागत असते. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणते काय चाललंय, कधी संपणार आहे ही केस? जेव्हापासून ही केस चालू झाली तेव्हापासून तुमच्या डोक्याला फक्त त्रास आणि त्रासच भोगावा लागत आहे. मला ना कळतच नाहीये की काय करायचं आणि काय नाही. कारण जे काय आहे ते लवकरात लवकर संपलं पाहिजे. आणि आता हा त्या विक्रांतच्या आणि पद्माच्या लग्नाचा गोंधळ मला कळतच नाहीये. हर्षवर्धन म्हणतो की तुला काय वाटतंय, हे सगळं मी त्या शिर्केसाठी करतोय? नाही नाही, हे सगळं मी माझ्या मुलांसाठी करतोय, हे सगळं मी माझ्या तीर्थासाठी करतोय. कारण काही झालं तरी माझ्या तीर्थाचं लग्न मला त्या घरामध्ये लावून द्यायचं नाही. तेव्हा विजया म्हणते ते सगळं असू द्या, एकतर मला तुमच्याशी बोलायला वेळ भेटत नाही, मला काही गोष्टी सांगायच्या त्या ऐकून घ्या आधी. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो काय झालंय, बोल आता. ती म्हणते की शौर्य आणि ऊर्जा या दोघांमध्ये वाद पेटलेले आहेत. आज ना अर्पिताला भेटायला शौर्य गेला होता. तिथून आल्यानंतर त्याच्या अंगाला तो कलर लागला होता, तो सहजासहजी नव्हता लागला. तेव्हा ती सांगत असते की काही झालं तरीही मला या घरामध्ये अर्पिता सून म्हणून आणायची आहे. इकडे पूर्वा आणि पद्मा दोघीही झोपलेल्या असतात, पण पूर्वाला काही झोप लागत नसते. ऊर्जाबद्दलचे विचार तिच्या मनात असतात, कारण तिने वाघाच्या गुहेतच जाऊन राहते असं इकडे पूर्वाला वाटत असतं. मग पूर्वा ऊर्जाचा फोटो घेते आणि त्या फोटोकडे पाहू लागते. तिला आठवत असतं ते म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पद्माची केस लढण्यासाठी ती गेलेली असते त्याच्या आधीच्या गोष्टी. मला एक केस मिळू दे गाई, तुला दाखवते, बाबांसारखी मी वकील होणार आहे, बाबांसारखी निष्णात वकील होणार आहे, कुठल्याही गोष्टीशी मी सामना करणार आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्वा तिचा फोटो पाहत तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. जेव्हा पहिल्या दिवशी ऊर्जा केसला जाऊन आलेली होती तेव्हा मात्र ऊर्जा रडत आलेली असते, तिचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो. तेव्हा मात्र चाळीतले सगळे विचारत असतात काय झालं. तेव्हा ती सांगते की त्या माणसांना जामीन मिळाला. हे ऐकता क्षणी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की ऊर्जा शांत हो, एवढं रडण्याची गरज नाही. ऊर्जा मात्र खूप रडत असते आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणते की नाही आई, मला या सगळ्या गोष्टी शांतपणेच घ्याव्या लागणार आहेत. काही झालं तरीही मला आता हे सगळं हँडल करावं लागणार आहे. हे सगळं पूर्वाला आठवत असतं. पूर्वाला आपल्या मुलीची काळजी वाटत असते, त्याचबरोबर आपल्या मुलीच्या बाबतीत तिचा कॉन्फिडन्स डाऊन झालाय ही गोष्ट काही केल्या सहन होत नसते. मग शौर्य तिला तो आधार देतो. शौर्य अगदी प्रेमाने तिच्याशी बोलतो आणि शौर्य ठरवतो की काही झालं तरीही आत्ता शांत राहायचं नाही, हे शौर्याने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळं आता इकडे शौर्य म्हणतो की हे बघ ऊर्जा, हिंमत हारायची नाही. मग ऊर्जाला एनर्जी मिळालेली असते, एक शौर्यमुळंच तिच्या अंगामध्ये ती एनर्जी आलेली असते की ज्यामुळं ऊर्जा ठरवते की आता माघार नाही. मग इकडे जेव्हा नंतर गैरसमज होतो आणि मग शौर्याच्या आजीने आणलेला शगुन तिनं उधळून लावते आणि म्हणते की बाद झालं, मला शौर्याशी लग्न करायचं नाहीये, तुमचा हा प्रस्ताव मला मान्य नाही असं म्हणत तो शगुन उधळलेला असतो, आजीचा अपमान केलेला असतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
5 लाख रुपये ऊर्जाच्या अकाउंटला हर्षवर्धनने पाठवलेले असतात. जेव्हा 5 लाख रुपये पाठवलेले असतात तेव्हा अँटी करप्शनवाले आलेले असतात आणि ऊर्जाला प्रश्न विचारत असतात की कुठून आले तुमच्याकडे हे पैसे, सांगा काय केलंय तुम्ही, असं म्हणत ऊर्जाच्या बाबतीत ते बोलत असतात. तेव्हा मात्र ऊर्जाने आता ठरवलेलं होतं की काहीही झालं तरीही ह्या पैशाचा छडा लावायचा. मग जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिने ते सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. जेव्हा आता ऊर्जावरती गोळी झाडली जात असते तेव्हा शौर्यमध्ये येतो. शौर्य ऊर्जाला बाजूला ढकलतो आणि शौर्य म्हणतो की नाही, माझ्या ऊर्जाला काही होता कामा नये, असं म्हणत शौर्याने ती गोळी स्वतःवरती घेतलेली असते. आणि तेव्हा मात्र आता शौर्य हा तिथे मरणाच्या दारात असतो. म्हणजे त्याने ऊर्जाचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा ऊर्जा घरी येते हे सगळं आईला सांगते तेव्हा तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. त्यानंतर दिवस उगवतो तो म्हणजे लग्नाचा. लग्नाच्या दिवशी ऊर्जा आणि शौर्य यांचं नातं आता 7 जन्मासाठी एकमेकांसोबत जोडलं जाणार असतं. तेव्हा मात्र आईने दिलेला आशीर्वाद, ऊर्जाने ऐनवेळी आई लग्नातच थांबली पाहिजे असा घेतलेला स्टँड, या सगळ्या गोष्टी तिथं असतात. आणि तेव्हा मात्र आता पूर्वाला ऊर्जाबद्दल अभिमान वाटतो. तिला माहिती आहे शौर्य आणि ऊर्जा कितीही भांडले तरीही ते पुन्हा एकत्र येणारच आहेत. त्यामुळं आत्ता त्यांची जरी भांडणं होत असली तरीही आपल्याला हे सगळं शांतपणे करावं लागणार आहे. आणि मग असं म्हणत तिने ऊर्जाला सांगत असते की मला खात्री आहे की सासर आणि माहेर आणि तुझं काम हे सगळं तू मॅनेज करशील, तेवढी ताकद तुझ्यामध्ये आहे, असं इकडे तिने स्वतःशीच बोलत असते. त्याचबरोबर आता आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी पद्मा आहे ती शौर्याला भेटायला गेलेली असते. विजयानेच तिला सांगितलेलं असतं की तू एकदा शौर्याशी भेटून तर घे ना, जर तू शौर्याशी भेटली तर गोष्टी क्लिअर होतील, असं विजयाने सांगितल्यामुळं तिने निर्णय घेतलेला असतो आणि तिने शौर्याला भेटायला जाते. शौर्याला भेटायला गेल्यानंतर तिथे शौर्याला ती विचारते, शौर्य दादा काय झालंय नक्की. तेव्हा शौर्य सांगू लागतो की अगं आता ऊर्जावरती जो हल्ला झालेला होता, बंदुकीतनं गोळी चालवलेली होती, ती गोळी डॅडने चालवली असं ऊर्जाचं म्हणणं आहे. तेव्हा पद्मा म्हणते की काय बोलतोय शौर्य दादा तू. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं ऐकून घे, असा ऊर्जाचा अंदाज आहे. तेव्हा पद्मा म्हणते मला पण वाटतं तसं. पण तेव्हा शौर्य सांगू लागतो की अगं डॅड असे नाही आहेत, मान्य आहे मला अनेक गुन्हेगारांची ते साथ देतात, गुन्हेगारांच्या सोबत असतात, पण डॅड असे कधीच वागू शकत नाहीत, असं म्हणत आता इकडे पद्मा आणि त्याचबरोबर शौर्य यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र पद्माच्या लक्षात येतं. पद्मा म्हणते की आता मला कळलंय ऊर्जाताईशी काय बोलायचं आणि कशा पद्धतीने बोलायचं आहे. ऊर्जा शौर्याला का भेटत नाहीये, त्यांच्यामधलं भांडण का मिटत नाहीये. शौर्य इकडे सांगतोय की मी माझ्या बाजूने प्रयत्न करतोय, पण ऊर्जाला ते प्रयत्न होऊच द्यायचे नाहीत, हे सुद्धा आता इकडे लक्षात आलेलं असतं. तेव्हा पद्मा म्हणते की नाही शौर्यदादा, काहीतरी तू चुकतोयस, कारण ऊर्जाताई अशी नाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विजया आणि आदित्य. आदित्य येतो आणि विजया म्हणते काय रे आज संडे आहे असं वाटलं की काय तुला. तेव्हा मात्र इकडे आदित्य म्हणतो की नाही ग. तेव्हा ते म्हणतो की डॅड, ते सांगते की डॅड गेले. तो म्हणतो की हो का, बरं ठीक आहे, मला ना खरंच माहीत नव्हतं का म्हणजे या सगळ्या गोष्टी. तेव्हा आई म्हणते अरे इट्स ओके, काहीच नाही आहे, पण मला सांग की काय झालेलं. तेव्हा मात्र इकडे तो सांगू लागतो की अगं शौर्याच्या रूममधली गादी ना एक्स्ट्रा सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला झोप लागत नाही आणि सकाळी जाग येत नाही आहे, त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ झाला आहे. तेव्हा ती म्हणते असं आहे का, उगीच तुझ्या हाल होतात. तो म्हणतो माझे हाल नाही होते, शौर्याचे हाल होत आहेत उलट, बघ ना, म्हणजे त्यांना दोघांना असं वेगळं राहावं लागतंय, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळेस ती म्हणते की म्हणजे तुझे का हाल नाहीत होत. तेव्हा तो म्हणतो मी दिव्यासोबत झोपलो काय आणि मी इथं झोपलो काय फरक पडतो मला, असंही दिव्याचा काय उपयोग. तेव्हा मात्र आता विजयाला धक्का बसतो. म्हणजे आपल्या दुसऱ्या मुलाचा सुद्धा संसार नीट मार्गी लागलेला नाही, ही गोष्ट लक्षात येते. आता ऊर्जा पद्माला भेटायला आलेली असते. ती म्हणते काय झालं पद्मा, सगळं ठीक आहे ना, म्हणजे तू अचानक मला भेटायला वगैरे बोलवलंस. तेव्हा पद्मा म्हणते की हो सगळं ठीक आहे ऊर्जाताई. मग मात्र ऊर्जा म्हणते काय झालं आता सांग. आणि तेव्हा ऊर्जाला ती सांगते की मला असं वाटते की मी विक्रांतसोबत लग्न करत नाही. हे ऐकल्यानंतर आता ऊर्जाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ऊर्जा म्हणते काय,
शौर्यने थांब आणि असं म्हणत तिने कसलाही विचार केलेला नाही आणि डायरेक्ट शौर्यला फोन केलेला आहे. शौर्यला फोन करून तिने एवढंच सांगितलेलं आहे की मला भेटायचं आहे. आता जेव्हा शौर्य भेटायला येतो तेव्हा मात्र इकडे पद्मा आता विचार करू लागले की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी मी कशा सोडवणार आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर शौर्याकडे ती येते आणि शौर्याला ठणकावून सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता मी शांत राहणार नाही, कारण मला माहिती आहे जे घडलेलं आहे ते सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की आता हर्षवर्धन जहागीरदार आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हर्षवर्धन जहागीरदार आणि दिग्विजय शिर्के या दोघांनाही एक्सपोज केल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं ऊर्जाने ठरवलंय. मला साथ मिळू दे किंवा नाही मिळू दे, मला काहीही फरक पडत नाही असं स्पष्टपणे ऊर्जाने सांगितलंय. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.